आखाती देशातील युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे आणि ह्याचा थेट परिणाम भारतातल्या LPG गॅसवरती झालेला पाहायला मिळतो आहे। आपण सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असलेल्या LPG गॅस पंपावरती आहोत आणि याच पंपाच्या माध्यमातून LPGवरती अवलंबून असणारी जी वाहनं आहेत ती या ठिकाणी गॅस भरण्यासाठी येतात। मात्र 8 दिवस उलटून गेलेले आहेत। या पंपात मुंबईतून येणारा गॅसचा पुरवठा या ठिकाणी झालेला नाही आहे। तब्बल 15 दिवस झालेले आहेत। इथल्या LPG ऑटो गॅस पंप चालकांनी या ठिकाणी मुंबईतून जिथून हा गॅस सप्लाय केला जातो त्यांना गॅस मिळावा अशी विनंती केलेली होती। मात्र अद्यापही मुंबईतून हा गॅस रत्नागिरीपर्यंत पोहोचलेला नाही आहे। सध्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम या ठिकाणी जो आहे तो LPG गॅसवरती झालेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या 8 दिवसांपासून हा LPG ऑटो गॅस पंप जो आहे तो या ठिकाणी बंद असलेला पाहायला मिळतोय। मुंबईतून मधून LPG गॅसचं वितरण न झाल्यानं हा जो LPG ऑटो गॅस पंप जो आहे तो बंद असलेला पाहायला मिळतोय। गेल्या 8 दिवसांपासून या गॅस पंपाबाहेर गॅस शिल्लक नाही, क्षमस्व अशा स्वरूपाचे बोर्ड या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 400 ते 500 वाहनं ही यामुळं अडचणीत सापडलेली पाहायला मिळतात। याच गॅस पंपाची क्षमता जी आहे ती 11,000 किलोची क्षमता आहे आणि या LPG गॅसवर अवलंबून असणाऱ्या वाहन चालकांचे मात्र या ठिकाणी हाल होताना पाहायला मिळतात। कारण का गेल्या 8 दिवसांपासून गॅस येईल अशी अपेक्षा इथल्या नागरिकांना किंवा वाहन चालकांना होती, मात्र तसं होताना दिसत नाही आहे। 8 दिवसांपासून या गॅस पंपाबाहेरचे बोर्ड काही लागलेले पाहायला मिळतात। गॅस शिल्लक नाही अशा स्वरूपाचे बोर्ड बघून सध्या वाहन चालक या ठिकाणाहून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।